नमस्कार. शिशुसंगोपन संस्थेचे सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर इयत्ता पहिली विषय मराठी. आज आपण एक कविता शिकणार आहोत. अगोबाई ढगोबाई. नमस्कार. आज आपण मराठीच्या पुस्तकातील पहिली जी कविता आहे अगोबाई ढगोबाई हे गीत म्हणणार आहोत, हे गाणं म्हणणार आहोत. सर्वांनी ते म्हणायचं आहे. पहा. अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगोबाई, लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ, थोडी ना थोडकी लागली फार, डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. अगोबाई ढगोबाई. वारा वारा गरा गरा सो सो सुम, ढोल्या ढोल्या ढगात डुम डुम डुम, वीजबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी, आकाशाच्या पाठीवर चम 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 छडी. अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगोबाई, लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ, थोडी ना थोडकी लागली फार, डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. अगोबाई ढगोबाई. खोल खोल जमिनीची उघडून दार, बुडबुड बेडकाची बडबड फार, डुंबाईला डबक्याचा करूया तलाव, साबू बिबू नको थोडा चिखल लगाव, थोडा चिखल लगाव. अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगोबाई, लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ, थोडी ना थोडकी लागली फार, डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. अगोबाई ढगोबाई. पहा, या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये काय दिसत आहे? झाडे, गवत, ओढा. बरोबर. आपल्याला चित्रामध्ये झाडे, गवत, ओढा दिसत आहे. ओढ्यात कोण आहेत? बेडूक. बरोबर. ओढ्यात बेडूक आहेत. ओढ्यात कोण आहेत? बेडूक आहेत. अशा प्रकारे सर्वांनी ही कविता म्हणायची आहे. पहा, माझ्या मागे म्हणायचं. अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगोबाई, लागली कळ केवढी झळ, लागली कळ केवढी झळ, लागली फार पाण्याची धार, लागली फार पाण्याची धार, उघडून दार बडबड फार, उघडून दार बडबड फार. अशा प्रकारे तुम्ही ही कविता म्हणायची आहे. धन्यवाद.